सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संवर्धन मोहिमेला मोठे यश आले असून चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरात नव्या नर वाघाची अधिकृत नोंद करण्यात आली आहे। STR-T9 असे सांकेतिक नाव देण्यात आलेल्या या वाघाला स्थानिकांनी शिलेदार असे नाव दिले आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये जिथं नव्यानं सोडलेली वाघीण तारा हिनं आपलं हद्दक्षेत्र निश्चित केलं आहे, त्याच एरियामध्ये एक नवीन वाघाची एंट्री झाली। STR-09 हा वाघ मूलतः आंबोलीमध्ये पहिल्यांदा दिसला, परत राधानगरीमध्ये दिसला आणि आता हा चांदोलीमध्ये वास्तव्याला आला आहे। या नव्या नोंदणीमुळे प्रकल्पातील वाघांची संख्या आता 7 वर पोहोचली आहे। वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये गेल्या 2 महिन्यांपासून एका नव्या नर वाघाचा वावर दिसत होता। विविध फोटो व व्हिडिओच्या तांत्रिक विश्लेषणानंतर हा वाघ स्वतंत्र आणि नवीन असल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे सह्याद्रीतील व्याघ्र संख्येत महत्त्वाची भर पडली आहे। नुकतेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जो नवीन T9 हा वाघ आलेला आहे, हे अधोरेखित करते की सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने किती समृद्ध आहे। याचबरोबर सावंतवाडी, दोडामार्ग, तिलारी, राधानगरी ही जंगले अत्यंत महत्त्वाची कॉरिडॉरची भूमिका बजावत आहेत की जिथून वाघ हा स्थलांतर करून उत्तरेकडे येत आहे।